नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सार्वजनिक मंडळात दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। चोफाळा भागातील शिवाजी पुतळा येथे दुर्गामाता नवरात्र समिती नेपाळ येथील प्रसिद्ध लिंगा भैरवी देवीच्या मूर्तीची प्रतिकृती साकारत प्रतिष्ठापना केली आहे। आकर्षक आणि सुंदर अशी दुर्गादेवीची मूर्ती सर्वांना आकर्षक करत आहे। विशेष म्हणजे नांदेडमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली आहे। दुर्गादेवीची मूर्ती पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत। भारतात कुठल्या ठिकाणी काय नाही असं सविस्तर माहिती द्या। मी श्रीनिवास श्रीराम तालुककर मूर्तिकार। मूर्ती आम्ही केली ती लिंगा भैरवी देवी जे तामिळनाडूमध्ये कोयंबतूरमध्ये इथे स्थापन झालेली आहे। जे सद्गुरू जे आहेत ईशा फाउंडेशनचे जे गुरु आहेत त्यांनी नेपाळमध्ये आणि कोयंबतूरमध्ये स्थापन केलेले असे 2-3 ठिकाणी बरेच ठिकाणी आहेत त्यांचे, पण त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी श्री दुर्गामाता नवरात्र महोत्सव समिती चौफाळा नांदेड इथे स्थापन केलेली आहे। ही त्याची प्रतिकृती आहे। विशेष म्हणजे ही जी मूर्ती आहे सरस्वती, लक्ष्मी आणि भैरवी म्हणजे शिव याचा त्रिगुण संगम इथे साधलेला आहे या मूर्तीमध्ये। जेणेकरून या मूर्तीसमोर फक्त इथे स्त्रियांना प्रवेश असतो। स्त्रिया पुजारी म्हणून स्त्रियाच असतात इथे आणि पुरुषांना तिथे प्रवेश नाही त्या मंदिरामध्ये विशेष। आणि इथे ध्यान साधना केली जाते। यामध्ये श्री दुर्गामाता नवरात्र महोत्सव समिती चौफाळा ही 1992 पासून स्थापना आहे। जुन्या नांदेडमधली हा फार जुनी देवी माता स्थापन झालेली आहे आणि हे यावर्षी 2025 मध्ये आम्ही लिंगा भैरवी देवीची स्थापना केली आहे। ईशा फाउंडेशन संस्थापक सद्गुरू यांनी देशामध्ये ही मूर्ती स्थापना 2 ठिकाणी आहे, एक तामिळनाडू आणि एक नेपाळमध्ये। त्या अनुषंगाने यावेळेस आमच्या मंडळानं लिंगा भैरवी देवीची स्थापना करावं याचं नियोजन केलं। त्यासाठी आमचे सगळे कार्यवाहक नामदेव मादास, अध्यक्ष चंद्रकांत नागुल, विनोद राखेवार, बालाजी राखेवार या आमचे सहकारी गजानन हरकरे यांनी सर्वांनी आम्हाला वेळोवेळी चोफाळा भागातील दुर्गामाता नवरात्र महोत्सव समिती सहकार्य केले आणि फार जुना काळ एरिया असल्यामुळं आमची इकडची जुनी मूर्ती फार प्रसिद्ध आहे। तरी सर्व भावी भक्तांना आम्ही विनंती करतो की या एक वेळेस लिंगा भैरवीचं दर्शन घेण्यासाठी चोफाळा येथे अवश्य यावे।